सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी बोर्ड एक्झामसाठी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, जे की तुमच्यासाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर या कमी दिवसांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे स्ट्रॅटेजीचा यूज करून चांगले मार्क्स घेऊ शकता हे मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासोबतच पहा, आज आहे 28 जानेवारी 2024 आणि आजपासून तुम्ही ही स्ट्रॅटेजी अप्लाय करून तुमची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यासोबत तुम्ही जर हा व्हिडिओ कधी पाहता मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण की तुमच्याकडे आतापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तेव्हापासून कितीही दिवस कमी राहिले असतील तरी या स्ट्रॅटेजीचा तुम्ही थोडाफार तरी यूज नक्कीच करू शकता आणि तुम्ही चांगली प्रिपरेशन करून मार्क्स घेऊ शकता. तर कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आपण तुमच्यासोबत शेअर करणार त्याआधी चॅनलवरती नवीन असाल सर्वांनी अगोदर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढे अजून सुद्धा लेटेस्ट वाले मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड एक्झामसाठी व्हिडिओज येणार आहेत. तर आय होप तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब नक्की केलेलं असेल. आपण व्हिडिओला इथं सुरू करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो जेव्हा आपण बोर्ड परीक्षेची तयारी करतो आणि ते सुद्धा कमी टाईमामध्ये. तर त्यामधला सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजेच की लेस टाईम. ओके, पहिला पॉईंटच आहे तुमचा लेस टाईम, म्हणजे तुमच्याकडे खूप कमी वेळ इथं राहिलेला आहे. आता विद्यार्थ्यांना कळत असेल की वेळेचं महत्त्व काय आहे. वर्षभर त्यांनी अभ्यास केलेला नाही आहे, पण आता त्यांना अभ्यास करायचा आहे आणि तू सुद्धा भरपूर मार्क्स त्यांना घ्यायचे आहेत असं त्यांना वाटत आहे. आता हे जी कंडिशन आहे ही एका विद्यार्थीची नाही आहे, तर मॅक्सिमम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची जवळपास 90% विद्यार्थी आपण असं म्हणू शकतो की त्या विद्यार्थ्यांची अशी कंडिशन आहे की आता राहिलेल्या एका महिन्यामध्ये किंवा जेवढे सुद्धा तुमच्याकडे 20+ दिवस आहेत हा व्हिडिओ मी बनवत आहे तेव्हापासून, तर या दिवसांमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत अशी सर्वांची इथं परिस्थिती आहे, सर्वांनी तर वाटतं. पण पहा, हे सर्वांना शेवटीच कळत असते की बाबा आता खूप कमी टाईम आपल्याकडे आहे आणि आपल्याला यामध्ये आता अभ्यास करायचा आहे. वर्षभर त्यांनी एवढं जास्त फार केलं नसेल, पण काही विद्यार्थी की ज्यांनी भरपूर चांगला अभ्यास केला असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे, सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर पहा, कमी वेळेमध्ये तुम्हाला आता काय युटिलायझेशन करायचं आहे. म्हणजे हे जी कमी वेळ आहे तुमच्याकडे, या कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. कसा पहा, आता जो कमी वेळ आहे तुमच्याकडे, समजा आता तुमच्याकडे 1 दिवस आहे. ओके, पूर्ण 1 दिवस आहे आणि मॅक्सिमम समजा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांची सराव परीक्षा नक्कीच झालेली असेल. ओके, सराव परीक्षा समजा तुमची झाली. आता तुमच्याकडे आहे प्रॅक्टिकलची परीक्षा. प्रॅक्टिकलच्या परीक्षा तुमच्याकडे राहिलेल्या आहेत आता. ओके, त्यानंतर आता काही दिवस, एखादा दिवस तुमचा फेअरवेल पार्टीमध्ये जातात. ट्युशन वगैरे असेल कॉलेजचा एक आहे, 1-2 दिवस त्यामध्ये जातील. ठीक आहे. आता मग तुमच्याकडे जे बाकी दिवस राहिले ना, तर आता समजा असे विद्यार्थी की ज्यांना खरोखर बाबा अभ्यास करायचाच आहे. ठीक आहे, खरोखर मनापासून त्यांना अभ्यास करायचाच आहे. नाहीतर काही विद्यार्थी असे आहेत की करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, स्टडी फक्त विचारच करतात, पण प्रॅक्टिकली ते काहीच परफॉर्म करत नाहीत, अभ्यास करत नाहीत, स्टडी करत नाहीत. तर त्यांच्यासाठी हे नसणार आहे, अगोदरच सांगतो. ठीक आहे. तर ज्यांना खरंच अभ्यास करायचा आहे त्यांनी पहा काय करायचं की समजा आता तुमच्याकडे एक टोटल दिवस आहे. टोटल किती? 24 तास तुमच्याकडे मिळतात. एका दिवसाची किती? 24 तास तुमच्याकडे असतात. तर या 24 तासाचं युटिलायझेशन तुम्ही कशा पद्धतीनं करता हे तुमच्यावरती डिपेंड करते. ओके, जसं की पहा, आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं असते तुम्हाला झोप घ्यायची आहे. तर कमीत कमी तुम्ही 5 तास, म्हणजे जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इथं जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगत आहे की 5 तास तुम्ही झोप घ्या, त्याच्यावर तुम्ही घेऊ नका. मी अगोदरच सांगितलं की अशा विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे की ज्यांना खरंच वाटते की अभ्यास करायला पाहिजे आता शेवटच्या टाईममध्ये आणि चांगले मार्क्स आपण घेऊ शकतो. तर 4 तास तुम्ही इथं समजा 5 तास तुम्ही इथं तुमच्या झोपेची इथं काढून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज असतील तुमच्या. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही फ्रेश वगैरे व्हाल सकाळी. त्यानंतर तुमचं जेवण वगैरे, आंघोळ हे तुम्ही पकडा 2 तास तुमचे यामध्ये जातील. ठीक आहे, 2 तास तुमचे यामध्ये जातील पूर्ण दिवसाचे जेवण वगैरे पकडून सर्व फ्रेश वगैरे होऊन. ठीक आहे, नंतर हे किती झाले? 7 तास तुमचे इथं तसेच कट झालेले आहेत. आता काही विद्यार्थी शाळेमध्ये जात असतील, काही विद्यार्थी ट्युशनमध्ये जात असतील. तर शाळा ट्युशनमध्ये जाणं म्हणजे अभ्यासच करणं हे लक्षात ठेवा आणि तिथं तुम्हाला टाइमपास सुद्धा करायचा नाही आहे. तुम्हाला जर शाळेमध्ये खरंच जायचं असेल आणि अभ्यासासाठी जायचं असेल, एक्स्ट्रा क्लास वगैरे तुमचे असतील तरच जा, किंवा काही एखादं अर्जंट काम असेल तुम्हाला तरच जा, नाहीतर विनाकारण तुमचा इथं टाइमपास करू नका. ओके, आता पहा, हे जे तुमच्याकडे बाकीचे 7 तास यामधले काढले तर तुमच्याकडे किती? 17. ओके, 17 तास तुमच्याकडे आहेत. तर या 17 तासांमध्ये तुम्हाला तुमचा स्टडी करायचा आहे, काही जणांना कॉलेजला जायचं आहे. तर यामध्ये पाहू शकता, या 17चे तुम्ही ना
17चे 17 तासाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज करू शकता फक्त आणि फक्त तुमच्या स्टडीसाठी. ओके, आता पहा, मी तुम्हाला जसं सांगितलं की 28 जानेवारीला तुमचा हा व्हिडिओ मी टाकत आहे. म्हणजेच मी तुम्हाला सांगतो जवळपास तुमच्याकडे आजपासून ना जवळपास 24 दिवस आहेत तुमच्याकडे. किती? 24 दिवस. 24 तास नाही म्हणत आहे, 24 दिवस तुमच्याकडे आहेत. मग आता 24 दिवसाचे तुम्ही आतापर्यंत समजा 2-3 तास अभ्यास केला असेल किंवा काही जणांनी पहा 4 ते 5 तास तरी अभ्यास केला असेल. तर या 4 ते 5 तासात तुम्ही अभ्यास आतापर्यंत केला असेल, पण आता तुम्हाला ह्या 4 ते 5 तासाचं कन्वर्ट करायचं आहे आणि तुम्हाला जवळपास 10 तास तरी अभ्यास करायचा आहे. कमीत कमी 10 तास अभ्यास करायचा आहे. ओके, आणि तुम्हाला मी सांगतो, जे तुम्हाला 17 तास मी म्हटलेलं होतं की तुमच्याकडे आहेत, यामध्ये तुमची शाळेची ॲक्टिव्हिटी आली, ट्युशनला तुम्ही जाता येता, ट्रॅव्हलिंग वगैरे असते तुमचं, त्यामध्ये सुद्धा टाईम कट होतो ना. तर कमीत कमी 10 तास तरी अभ्यास करायचा आहे आणि जर टाईम मिळाला, ओके, 12 ते 14 तास सुद्धा तुम्हाला तुमचा स्टडी करायचा आहे. म्हणजे माझं म्हणणं एकच आहे, हे जे तुमच्याकडे 24 दिवस राहिले ना बाकी, तर या 24 दिवसाला तुम्ही याच्या मल्टिपल म्हणजे तुम्हाला डबल अभ्यास करायचा आहे. म्हणजे 24 दिवसाचे तुम्ही 48 दिवस तुम्हाला करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचा आहे. ओके, 24 दिवसाचे 48 दिवस म्हणजे जवळपास तुम्हाला 1 महिना प्लस, एका महिन्यापेक्षा जास्त तुमच्याकडे इथं तुम्हाला वेळ मिळू शकतो स्टडीसाठी. फक्त तुमच्यावरती डिपेंड आहे की तुमचा माइंडसेट कसा आहे की आपण यावरती परफॉर्म करू, आपला स्टडी परफॉर्म करू आणि 24 तासाचे 48 दिवस करू. पहा, ही स्ट्रॅटेजी शेअर करणे, पहिला पॉईंट जो आहे आपला हाच होता स्ट्रॅटेजीचा, की जो तुमच्याकडे कमी टाईम राहिला आहे, कमी टाईमाचा तुम्ही पुन्हा दुप्पट टाईम म्हणजे डबल टाईम कसा करता आणि त्याचं युटिलायझेशन करून अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना खरोखर मनापासून अभ्यास करायचा आहे शेवटच्या वेळेला आणि त्यांचा जे आहे त्यांच्या स्टडीमध्ये ते करू शकतील चांगले करून आणि मार्क्स ते घेऊ शकतील. ओके, तर पहिला पॉईंट मी तुम्हाला क्लिअर सांगितलेला आहे की लेस टाईम तुमच्याकडे आणि त्याचं युटिलायझेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, आता सेकंड जो पॉईंट असणार तो खूप महत्त्वाचा असणार. कसा खूप महत्त्वाचा असणार पहा, मी तुम्हाला असे 3 टाईपचे विद्यार्थी सांगतो जे की तुम्ही आहात, जे व्हिडिओ पाहत आहेत ना ते तुम्ही आहात, त्यामध्ये तुम्ही येता. ठीक आहे, आणि एक महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगतो की हा व्हिडिओ लॉंग होत आहे, खूप मोठा होत आहे, पण पहा हा खूप महत्त्वाचा आहे. एवढा महत्त्वाचा आहे ना, तुम्हाला थोडासाही स्किप नाही करायचा. किंवा एक सजेशन मी देईल तुम्हाला की 1.5x स्पीडने तुम्ही हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचं इथं वेळ वाचेल आणि तुम्हाला सर्व माहिती सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, तर पहा की जो सेकंड पॉईंट आहे आपला तो सर्वात महत्त्वाचा मी तुम्हाला सांगितला कोणता, तर पहा यामध्ये असे 3 टाईपचे विद्यार्थी येतात. ओके, 3 टाईपचे सध्याच्या कंडिशनला विद्यार्थी येतात. पहिला टाईप असा विद्यार्थी की ज्यांचा पूर्णपणे कंप्लीट स्टडी झालेला आहे. कंप्लीट स्टडी म्हणजे कशाला म्हणतात की पूर्ण त्यांचा सिलेबस त्यांनी प्रत्येक चॅप्टर कव्हर केलेला आहे, प्रत्येक क्वेश्चन त्यांनी कव्हर केलेला आहे, असे विद्यार्थी येतात. ठीक आहे, थोडंफार राहिलं असेल एखादा चॅप्टर वगैरे तर ते तुम्ही त्यामध्ये एक्सेप्शन्स आहे त्याला. ओके, असे विद्यार्थी काय पहिल्या टाईपमध्ये येतात की त्यांचा पूर्ण स्टडी झाला आहे. आपण हा सेकंड पॉईंट पाहतो आपल्या स्ट्रॅटेजीमधला. पहिला पॉईंट पाहिला आपण लेस टाईम युटिलायझेशनचा. सेकंड टाईप इथं आपण पाहतो तुमचा इथं विद्यार्थ्यांचे टाईप्स आहेत, त्यांना अभ्यास करायचा इथं अशा टाईपचे. पहिल्या टाईपचे विद्यार्थी की ज्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला या कंडिशनला. सेकंड टाईपचे असे विद्यार्थी की ज्यांचा इथं थोडाफार स्टडी झालेला आहे. ओके, किंवा त्यांचा अर्धा स्टडी झाला आहे. अर्धा स्टडी म्हणजे काय, समजा हा फिजिक्सचं मी तुम्हाला इथं चॅप्टर्स काढलेले आहे, तर या फिजिक्सचे जे चॅप्टर्स आहेत समजा 16 आहेत, तर 16पैकी काय थोडाफार म्हणजे अर्धा म्हणजे 8 चॅप्टर झाले असतील किंवा 6 चॅप्टर किंवा 5 चॅप्टर इथं झाले असतील. अशा टाईपचे जे विद्यार्थी येतात ते इथं येतात सेकंड टाईपमध्ये की ज्यांचा थोडाफार इथं स्टडी झालेला आहे. आता तिसऱ्या टाईपचे विद्यार्थी असे येतात की त्यांचा अजिबातही काहीच अभ्यास झालेला नाही आहे, अजिबात काहीच त्यांचा स्टडी झालेला नाही आहे. तर असे जे 3 टाईपचे विद्यार्थी आहेत ना, ज्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला, थोडाफार स्टडी झाला किंवा काही स्टडी झाला नाही, तर या तिन्ही विद्यार्थ्यांसाठी आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो, ते लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि ते तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये अप्लाय करायची आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिल्या टाईपचे विद्यार्थी कोणते येतात, तर सर्वात पहिल्या टाईपचे विद्यार्थी येतात की ज्यांचा पूर्णच्या पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी आता मी स्ट्रॅटेजी शेअर करत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा पूर्णच्या पूर्ण स्टडी झालेला आहे कंप्लीट. तुम्ही सराव एक्झाम सुद्धा तुमची दिलेली असेल, तुम्हाला काय डिफिकल्टी आल्या त्यामध्ये तुम्हाला समजलेलं असेल की बाबा कोणते टॉपिक आपल्याला हार्ड जातात आणि कोणते टॉपिक आपल्याला इझी जातात. तर आता ज्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांना एक गोष्ट करायची आहे, ते मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणते इझीवाले चॅप्टर्स जातात किंवा कोणते तुम्हाला इझीवाले
टॉपिक्स त्यामधले जातात हे अगोदर फाइंड करा. त्यानंतर कोणते चॅप्टर्स किंवा कोणते टॉपिक्स तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट्समधले डिफिकल्ट जातात ते तुम्ही फाइंड करा. ओके, कसे फाइंड कराल पहा. समजा आता हे तुम्हाला फिजिक्स आहे, तर फिजिक्समधले समजा काही विद्यार्थी असतील की काही विद्यार्थ्यांना समजा रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर इझी वाटत असेल, कारण की फर्स्ट चॅप्टर आहे, त्यामुळे फर्स्ट चॅप्टर हा नेहमी तुमचा रिवाईज होत राहतो, त्यामुळे हा इझी वाटत असेल. किंवा काही विद्यार्थी असतील की त्यांना हा हार्ड वाटत असेल. ओके, काही विद्यार्थी असतील की आता त्यांना ऑस्युलेशन हा चॅप्टर इझी वाटत असेल, त्यामधले क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. काही विद्यार्थ्यांना वेव्ह ऑप्टिक्स इझी वाटत असेल, काही विद्यार्थ्यांना AC सर्किट्समधले इझी वाटत असेल. किंवा काही विद्यार्थी असे असतील की समजा हा 9 नंबरचा चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी. या करंट इलेक्ट्रिसिटीमधले सर्वचे सर्व चॅप्टर जे असतील ते हार्ड पण नसतील, इझी पण नसतील. तुम्हाला त्यामधले काही चॅप्टर इझी वाटत असतील, काही चॅप्टर हार्ड वाटत असतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे जे इझी वाटते ते सर्व तुम्हाला नोट करायचं आहे. ओके, आणि जे हार्ड वाटते ते नोट करायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. पहा, आता तुमच्याकडे कॉन्फिडन्स तर आलेला आहे की तुम्ही बाबा सर्वच्या सर्व सिलेबस कंप्लीट केलेला आहे म्हणून. ओके, हा कॉन्फिडन्स तुम्हाला असाच ठेवायचा आहे, पण या कॉन्फिडन्सला ओव्हर कॉन्फिडन्स अजिबात करायचं नाही आहे. माझं म्हणणं काय पहा, एका लक्षात ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे तुम्हाला काय करायचं नाही. पहा, तुमचं इझी झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे. अशा टाईमला विद्यार्थी काय करतात, बाबा माझं तर इझी झालं, आता मी तर हार्ड करणार, खूप हार्ड करणार, आता चांगले हार्डवाले क्वेश्चन सॉल्व्ह करणार. मी असं म्हणत नाही की हार्डवाले क्वेश्चन सॉल्व्ह करू नका, हार्डवाले क्वेश्चन सॉल्व्ह कराच, पण तुम्हाला जे इझी आहे ना, जे तुम्ही अगोदर बेसिक कव्हर केलेलं आहे ते बेसिकला विसरू नका. कारण की विद्यार्थी हेच चूक करतात, लास्ट स्टेजला हार्डवालं करतात. पण काय होते की जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाता हार्डवालं, तर तुम्हाला एखादं जे इझी हार्डवाला जे समजा एखादा क्वेश्चन असते तो तर तुम्हाला सॉल्व्ह करून जाल, पण तुम्हाला काय होणार का वेळेवर ना जे इझीवाला आहे ना ते सुद्धा आठवणार नाही. एवढी तुमची कंडिशन इथं होऊ शकते. पहा, मी तुम्हाला हे असं म्हणत नाही की सर्वांची कंडिशन होईल, पण असे मी पाहिलेलं आहे की इझी सुद्धा येत नाही वेळेवरती. म्हणून पहा, इझी करत राहा, त्यासोबत सुद्धा हार्ड सुद्धा करत राहा. जे तुम्हाला मी सांगितलं इझी नोट करा, हार्ड नोट करा, तर इझीवाला सुद्धा तुम्ही करत राहा, त्याचबरोबर हार्डवालं सुद्धा करत राहा. म्हणजे सेकंड स्ट्रॅटेजी आपली कशी होती माहिती आहे का, स्मार्ट वर्क प्लस हार्ड वर्क. समजून घ्या, स्मार्ट वर्क प्लस हार्ड वर्क तुम्हाला इथं करायचं आहे. ठीक आहे, तर इझी आणि हार्डचं कॉम्बिनेशन ठेवा, त्याचा डेली स्टडी करत राहा, डेली रिव्हिजन करत राहा, तेव्हाच तुमचं हे कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीनं राहील, तर तुम्हाला इथं मार्क्स मिळतील. आता हे झालं फिजिक्ससाठी. त्याचबरोबर तुम्हाला बायोलॉजी असेल, पाहू शकता एखाद्याच बायोलॉजी असेल किंवा नसेल, त्याचबरोबर तुम्हाला हे बायोलॉजी आहे पाहू शकता इथं. तर बायोलॉजीसाठी सुद्धा सेम तुम्हाला इथं करायचं आहे. ओके, बायोलॉजीसाठी सुद्धा सेम तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. समजा तुम्हाला पहिला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट्स, एखाद्याला इझी जात असेल, एखाद्याला हार्ड जात असेल. ओके, तर इझीवालं सुद्धा यामधलं करत राहा, बायोलॉजीमधलं हार्डवालं सुद्धा करत राहा. तसंच सेम तुम्हाला इथं मॅथ्ससाठी आहे. मॅथमधले समजा तुम्हाला हा जो पहिला तुम्हाला इथं हे आहे पार्ट आहे, पार्ट 1 आहे समजा तुम्हाला, तर पार्ट 1चे चॅप्टर समजा तुम्हाला इझी जात असेल, पार्ट 2चे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, डिफायनाइट इंटिग्रेशन हा सेकंड पार्ट मोस्टली विद्यार्थ्यांना काय हार्ड जातो. पण विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला पार्ट आहे ना तुमचा, बऱ्याच विद्यार्थ्यांना कम्प्लिटली सोपी जातो. त्यामधलं समजा आता एक्सेप्शन आपण म्हटलं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड जातो. ओके, तर यामधलं जे इझी वाटते ते तुम्ही करत राहा. ओके, आता ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांना तर हे काही हार्ड नसेलच. डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनेट इंटिग्रेटर, ओके, डेफिनेट इंटिग्रेशन. ओके, तर यामधलं तुम्ही जे तुम्हाला इझी वाटते, आता कसं आहे की समजा आता तुमचा हा चॅप्टर आहे की डिफरन्सिएशन. आता डिफरन्सिएशन म्हटल्यानंतर काय फॉर्म्युला येतात. मग आता बेसिक फॉर्म्युला तुम्ही विसरले तर प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू शकता तुम्ही. हार्डवाला एखादा प्रॉब्लेम आहे तर हार्डवाला प्रॉब्लेम म्हणजे समजून चला की त्यामध्ये मल्टिपल फॉर्म्युलाज तुम्हाला यूज करावे लागणार प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. मग बेसिकच फॉर्म्युलेज माहीत नसले तर प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू शकणार तुम्ही. म्हणून बेसिक सुद्धा रिवाईज करत राहा आणि हार्डवाले सुद्धा करत राहा. हे कॉम्बिनेशन तुम्ही करत राहिले की ज्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही गॅरंटीड चांगली मार्क्स घेऊ शकता, हे माझी गॅरंटी आहे तुम्हाला. हे झालं मॅथमॅटिक्ससाठी. त्याचसोबत तुम्हाला हा बायोलॉजी आहे इथं, त्याचसोबत तुम्हाला इथं केमिस्ट्री सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, केमिस्ट्री सुद्धा आहे, वेट करा. हा पहा इथं केमिस्ट्री सुद्धा आहे.
असंच तुम्हाला केमिस्ट्रीचं सुद्धा काय इथं करत राहायचं आहे. जे चॅप्टर तुम्हाला इझी वाटतात, जे चॅप्टर तुम्हाला हार्ड वाटतात. आता काही विद्यार्थी की फिजिकल केमिस्ट्री इझी वाटते किंवा हार्ड वाटते, ठीक आहे. इनऑर्गॅनिक मधलं काय हार्ड वाटते, इझी वाटते. तर असे तुम्ही हार्ड इझी वाले कॉम्बिनेशन करत राहा प्रत्येक पार्ट मधले. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री मधलं ते तुम्हाला इथं येऊन जाणार. आता असे विद्यार्थी की अप्लाइड केमिस्ट्री आहे, समजा अप्लाइड केमिस्ट्री मधले बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री, यामधलं थेरॉटिकल पार्ट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतो केमिस्ट्री मधला, हा अप्लाइड केमिस्ट्री मधला. ओके, तर याला रिवाइज करत राहणे खूप महत्त्वाचं असते. आता तुमचं यामधलं झालेलं असेल, पण समजा तुम्ही आता शेवटच्या टाइमला केलं नाही, तुम्हाला असं वाटलं की आम्हाला येते म्हणून, पण रिवाइज केलं नाही, तर तुम्हाला हे परीक्षेच्या वेळेस जेव्हा पेपर तुमच्या हातात येणार किंवा 1 दिवस टाइम आहे, 2 दिवस टाइम आहे पेपरला, तर तुम्हाला हे रिवाइज करावं लागते, तुम्हाला माहिती आहे, पण तेव्हा तुम्हाला हे आठवणारच नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आतापासून याची तुम्ही रिव्हिजन करत राहा, प्रॅक्टिस करत राहा प्रत्येक याची, हार्ड प्लस इझी. ज्या विद्यार्थ्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे ना, त्यांना मी सांगत आहे, ठीक आहे. आता हे पूर्ण स्ट्रॅटेजी झाली की ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झाला आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे, अजून एक पॉईंट ॲड करतो की तुम्ही ना इथं क्वेश्चन पेपर सॉल्व करत राहा, ठीक आहे. मी इथं तुम्ही नोट काढून ठेवल्या की तुम्हाला काय काय करायचं आहे म्हणून. तुम्हाला इथं क्वेश्चन पेपर सॉल्व करायचं आहे. ओके, तुम्हाला इथं क्वेश्चन पेपर सॉल्व करत राहणे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन पेपर कसे, तर जे फुल सिलेबसचे क्वेश्चन पेपर असतील ते तुम्ही सॉल्व करा. म्हणजेच तुम्हाला समजणार आहे की बाबा आपल्याला जो पूर्ण क्वेश्चन पेपर आहे 70 मार्काचा, त्या 70 मार्क्सपैकी आपल्याला किती मार्क्स इथं मिळत आहेत, 70 पैकी, याचं इव्हॅल्युएशन तुम्ही करा. जेव्हा तुम्ही हे इव्हॅल्युएशन करणार, तुम्हाला समजणार की खरंच आपला पूर्ण स्टडी झालेला आहे का. ओके, आणि कोणकोणत्या टॉपिकवरती अजून आपण इथं वीक आहोत हे सुद्धा तुम्हाला समजणार. आणि त्याचबरोबर क्वेश्चन पेपर सॉल्व करताना तुमची इथं प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे, ठीक आहे. आता क्वेश्चन पेपर किती सॉल्व करायचे फुल सिलेबसवाले, तर क्वेश्चन पेपर आता पहा जेवढे सुद्धा तुमच्याकडे दिवस राहिलेले आहेत, मी तुम्हाला सांगेल की 2 दिवसातून एक पेपर सॉल्व करा किंवा 3 दिवसातून एक पेपर सॉल्व करा. अशा पद्धतीनं तुम्ही करा, कारण की तेव्हाच, आता पहा कमी टाईम आहे, या टाईममध्ये तुम्हाला प्रॅक्टिसच महत्त्वाची आणि रिव्हिजन महत्त्वाचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचा कंप्लीट स्टडी इथं झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही करा की ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे. ओके, त्यानंतर आता असे विद्यार्थी की ज्यांचा इथं जे स्टडी आहे ना तो थोडाफार झालेला आहे किंवा अर्धा स्टडी त्यांचा झालेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे ते तुम्हाला मी सांगतो. पहा, असे विद्यार्थी की ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे. आता थोडाफार स्टडी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, तर थोडाफार स्टडी म्हणजे समजा आता हे पूर्ण फिजिक्सचे 16 चॅप्टर आहेत. तर या 16 चॅप्टरपैकी काही विद्यार्थ्यांचे मी समजतो की पहिले 4 चॅप्टर किंवा 5 चॅप्टर झाले असतील, याच्यावर त्यांचा एकही चॅप्टर झाला नसेल, हे सर्वच्या सर्व चॅप्टर त्यांचे बाकी असतील. तर पहा, ज्यांचे 5 चॅप्टर झालेले आहेत किंवा काही असे विद्यार्थी असतील की समजा हे पहिले 2 चॅप्टर झाले, ओके, त्यानंतर हे इझीवाला समजा समजा आपण म्हणू की 15 किंवा 16 नंबरचे 2 चॅप्टर झाले, किंवा मधातला एखादा समजा आपण म्हणू की ऑसोलेशनवाला चॅप्टर झाला किंवा करंट इलेक्ट्रिसिटीवाला चॅप्टर झाला. म्हणजे असे जे तुम्हाला सोपी वाटतात असे 4 ते 5 चॅप्टर झाले असं समजा तुमचे 16 पैकी. मग आता अर्धा स्टडी सुद्धा म्हणता नाही येणार ना तुम्हाला, थोडाफार स्टडी तुमचा झाला आहे समजा. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं मी तुम्हाला सांगतो की तुमचे समजा आता जेवढे सुद्धा चॅप्टर तुम्ही कंप्लीट केले असते, समजा रोटेशनल डायनॅमिक्स आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहे, समजा करंट इलेक्ट्रिसिटी आहे, आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया अँड सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, हे चॅप्टर तुम्ही समजा केलेले आहेत. मी एक्झाम्पल घेतो, समजा तुम्ही हे केलेले आहेत कंप्लीट आणि तुम्हाला बाकीचे कोणत्याही चॅप्टरमधलं काहीच येत नाही असं कन्सिडर करा. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, जेवढा सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही हे जे चॅप्टर तुम्ही केले आहे 4 ते 5 चॅप्टर, हे तुम्ही एवढे परफेक्ट करा की तुम्हाला यामधला कोणताही क्वेश्चन विचारो तुम्हाला तो यायला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा, कोणताही क्वेश्चन येऊ त्यामधला तुम्हाला यामधलं यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, कारण की पहा इथं तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सुद्धा दिलेलं आहे. समजा आता रोटेशनल डायनॅमिक्स अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहे, तर यामध्ये टोटल 5+5 10 मार्कासाठी येते, आणि मार्क्स विथ ऑप्शन
ऑप्शन सहित तुम्हाला इथं 7+7 14 मार्क्ससाठी 14 मार्क्ससाठी तुम्हाला इथं विचारले जाते. तसंच तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी 4 मार्कासाठी येते आणि विथ ऑप्शन तुम्हाला 6 मार्क्ससाठी. असंच तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर 4 आणि 6 मार्क्ससाठी ऑप्शनमध्ये आणि सेमीकंडक्टर डिव्हाइसेस 5 मार्क्ससाठी विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन 4 मार्क्ससाठी येते. ओके, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला मॅटर करते की बाबा किती मार्क्ससाठी कोणता चॅप्टर येते म्हणून तुम्हाला ज्यांचा थोडाफार स्टडी झालेला आहे त्यांनी एकच त्यांचा यूज करायचा की जेवढे सुद्धा तुम्ही टॉपिक कराल ते परफेक्ट कराल. असं नका करू की बाबा समजा आता रोटेशनल डायनॅमिक्स तुम्ही केला, मग यामधलं तुम्हाला थोडंफार येते, मग नंतर तुम्ही स्टार्ट कराल समजा ऑसोलेशन, तुम्हाला ऑसोलेशन येत नाही ना, समजा ऑसोलेशन तुम्ही स्टार्ट कराल. मग असं नाही झालं पाहिजे की रोटेशनल डायनॅमिक्स तुम्ही अगोदर केलेलं आहे नंतर ते तुम्ही विसरून जाल आणि त्यामधलं सुद्धा तुम्हाला काही येणार नाही आणि तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स स्टार्ट केला त्यामधलं पण तुम्हाला थोडं येणार, परफेक्ट तुम्हाला येणार नाही. म्हणून जेवढं सुद्धा तुम्ही कराल थोडाफार स्टडी कराल तो परफेक्ट करा आणि एवढा परफेक्ट करा की तुम्हाला त्यामधला कोणताही क्वेश्चन विचारो त्याचं ॲन्सर लिहिता तुम्हाला यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा की ज्यांचं इथं थोडाफार स्टडी झालेला आहे. सेम तुम्हाला अप्लाय करायचं आहे बायोलॉजीसाठी, सेम अप्लाय करायचं आहे तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी आणि सेम अप्लाय करायचं आहे तुम्हाला केमिस्ट्रीसाठी. जेवढे सुद्धा चॅप्टर्स जेवढे सुद्धा टॉपिक्स कराल ते तुम्ही परफेक्ट कराल. आता मी तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही जेवढे चॅप्टर कराल तेवढे परफेक्ट कराल असं पण आहे ना, ठीक आहे. पण आता थोडाफार स्टडी अशाला सुद्धा म्हणतात की समजा मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आहे. आता मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये वेगवेगळे टॉपिक्स येतात. मग त्या वेगवेगळ्या टॉपिक्सपैकी समजा 4 ते 5 टॉपिक्स आहेत. त्या 4 ते 5 टॉपिक्सपैकी तुम्हाला 1 ते 2 टॉपिक्स परफेक्ट येतात, काही प्रॉब्लेम नाही, एकदम परफेक्ट आहे तुमचं. चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे. समजा 4 ते 5 यामध्ये टॉपिक्स आहे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये, त्यातले तुम्हाला 1-2 टॉपिक्सच एकदम परफेक्ट येतात. मग तुम्ही ते 1-2 टॉपिक्सच एकदम परफेक्ट करा, एकदम परफेक्ट करा. ओके, बाकीचे 2-3 तुम्हाला येत नाहीत ना आताच्या कंडिशनला, नका करू ते. तुम्ही दुसरा चॅप्टर घ्या, मॅट्रिसेस घ्या. मॅट्रिसेसमधले 2-3 टॉपिक येतात तुम्हाला परफेक्ट, त्यामधले ते परफेक्ट करा. 2-3 तुमचे जे टॉपिक असतील. त्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधले करा, त्यानंतर लाईन अँड प्लेनमधले करा, त्यानंतर डिफरन्सिएशनमधले तुम्हाला कोण म्हणते की पूर्ण कव्हर करा, पूर्ण नका कव्हर करू ना, तुम्हाला जेवढं येते तेवढं तुम्ही कव्हर करा. आणि स्ट्रॅटेजी कोणाला शेअर करताय की ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे ना त्यांच्यासाठी शेअर करत आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला इथं पाहू शकता ना विथ ऑप्शन तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात विथ ऑप्शन. जसं की तुम्हाला हा इथं आहे 12 मार्क्ससाठी आहे तुम्हाला कोणता व्हेक्टर्सवाला. आता व्हेक्टर्समधले वेगवेगळे टॉपिक वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला यामध्ये क्वेश्चन्स आहेत व्हेक्टरवरती ना, आय कॅप जे कॅपवाले जे क्वेश्चन असतात, तर अजून वेगवेगळे क्वेश्चन असतात ना यामध्ये. तर त्या टाईपचे जे असतात ना तर तुम्हाला इथं करायचे आहेत. जेवढे टॉपिक येतात त्यामधले तेवढे करायचे, पूर्ण करायचं ट्राय करू नका. मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो जेवढं येते तेवढं करा, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे त्याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे. आता त्यांच्यासाठी अजून एक स्ट्रॅटेजी ही आहे की तुम्ही क्वेश्चन पेपर फुल सिलेबसवाले सॉल्व करा. ज्या विद्यार्थ्यांचा पूर्ण स्टडी झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे त्यांनी इथं फुल सिलेबस तुमचा क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे बोर्डाचा. आणि अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला जे फुल सिलेबस क्वेश्चन पेपर मिळतील ना, तुमचे जे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहेत, तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडा नॉईस येत असेल, आवाज येत असेल त्याबद्दल सॉरी, पण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. मी इथं कट करत नाही आहे, इथं कंटिन्यू करत आहे. ओके, तुम्ही फक्त माझा आवाज ऐका, ठीक आहे. त्या पहा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला जे आहे ना क्वेश्चन पेपर इथं सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर कुठे मिळतील तर क्वेश्चन पेपर मी तुम्हाला आज संडे आहे ना 28 जानेवारी संध्याकाळपर्यंत लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर तुम्हाला गॅरंटीड आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे. 2023चे मी टाकलेले आहेत सर्व पेपर, PCMBचे आणि इंग्लिश आणि मराठीचे सुद्धा. ओके, तर ते तुम्ही तिथं पाहून घे जा. ओके, तर ॲप डाउनलोड करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला तिथं वरती 3 लाईन दिसतात ॲपमध्ये, तिथं क्लिक केल्यानंतर फ्री मटेरियल ऑप्शन आहे. फ्री मटेरियलवरती गेले की डॉक्युमेंटवरती क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला 12th सायन्स पास्ट इयर क्वेश्चन पेपर म्हणून फोल्डर मिळेल. तिथं क्लिक करायचं, तिथं तुम्हाला सर्व पेपर देणार आहे मी आज संध्याकाळपर्यंत. 2023चे टाकलेले आहेत तिथं, पण पास्ट 5 इयरचे तुम्हाला आज सर्व प्रोव्हाइड होऊन जाणार, ठीक आहे. तर ते तुम्ही चेक करून घ्या. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचा थोडाफार स्टडी झालेला आहे किंवा परफेक्ट टॉपिक तुम्हाला ज्यांना करायचे आहेत थोडे तर त्यांना फुल सिलेबस इथं टेस्ट द्यायची आहे. ओके, म्हणजे क्वेश्चन पेपर ते सॉल्व करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा आपण जे इथं क्वेश्चन करत आहे, जे टॉपिक आपण थोडे करत आहोत पण जे परफेक्ट करत आहोत तर ते आपण केल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळू शकतात. जर आपण बोर्ड एक्झाम दिली तर आपल्याला किती मार्क्स मिळू शकतात हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता.
इव्हॅल्युएशन करू शकता, स्वतःचं व्हॅल्युएशन करू शकता की कशा पद्धतीने आपल्याला इथं मार्क्स मिळतील, किती मिळू शकतात. तर ही स्ट्रॅटेजी झाली अशा विद्यार्थ्यांसाठी. आणि रिव्हिजन तुम्ही करत राहा या सर्व टॉपिक्सची आणि प्रॅक्टिस डेली तुम्ही करत राहा. ओके, तर आता अशा टाईपचे विद्यार्थी आपण पाहणार आहोत की ज्यांचा काहीच स्टडी झालेला नाही आहे. तर पहा, त्यांच्यासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी मी सांगतो, पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे. पहा, तुमच्यासाठी आम्ही बोर्ड परीक्षेसाठी PCME फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलेले आहेत, जे की बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल आहेत. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्ही काढलेले आहेत. ओके, आणि हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत अगोदर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचे आहेत आणि कुठे मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पहा, इथं तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 2024 आहे, म्हणजे बोर्ड परीक्षेसाठी काढलेलं आहे. हे पहा, ही PDF आहे 12th फिजिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, तर इथं पाहू शकता पहिला चॅप्टर आहे समजा तुमचा रोटेशनल डायनॅमिक्स. तर रोटेशनल डायनॅमिक्सचे आम्ही इथं क्वेश्चन काढले आहेत. पाहू शकता MCQ जे मोस्ट इम्पॉर्टंट वाले आहेत तुमचे. त्यानंतर आहेत तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर. पाहू शकता हे वाले क्वेश्चन्स आहेत 1 मार्क वाले. त्यानंतर आहेत तुम्हाला शॉर्ट आन्सर 2 मार्क वाले हे क्वेश्चन्स आहेत, जे की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स मधून काढलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 3 मार्क वाले क्वेश्चन्स आहे शॉर्ट आन्सर वाले, शॉर्ट आन्सर 2 म्हणून. त्यानंतर आहे तुम्हाला लॉंग आन्सर 4 मार्क्ससाठी, जे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी. विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स आम्ही काढलेले आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स मधून आहेत. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळणार आहेत. ओके, आणि ह्या ॲपमध्ये कसे मिळणार सांगतो. पहा, सर्वात अगोदर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, या व्हिडिओच्या किंवा कॉमेंट बॉक्समध्ये मिळेल. तिथं क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की ॲप तुमचं डाउनलोड होणार. आपलं नॉलेज क्रीडा ॲप आहे ऑफिशियली. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तुम्ही लॉग इन होऊन जाणार. लॉग इन झाले तुम्ही की तिथं ॲपमध्ये तुम्हाला 2 नंबरला खाली सेकंड नंबरला स्टोअर म्हणून ऑप्शन दिसते, स्टोअर म्हणून. तर स्टोअरवरती क्लिक केलं की तिथं तुम्हाला 3 कोर्सेस दिसतील. कोणते? PCM, PCB आणि PCMB 3 दिसतील. तर त्यामध्ये PCM ज्यामध्ये आहे, तर PCM मध्ये तुम्हाला 3 PDF मिळतील. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ अशा ज्या PDF आहेत त्या मिळणार आहेत. ज्यामध्ये समजा आता हे फिजिक्स आहे, तर फिजिक्सचे हे पहिला चॅप्टर आहे समजा रोटेशनल डायनॅमिक्स. तर या एका PDF मध्ये सर्वच्या सर्व फिजिक्सचे चॅप्टरचे असे इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलेले आहेत. MCQ 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्क वाले तुमच्या पेपर पॅटर्ननुसार. तर हे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ साठी तुम्हाला त्या PDF मध्ये प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन मिळणार. त्यानंतर सेम PCB साठी असेल तर PCB मध्ये प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन मिळणार. नंतर PCMB मध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन मिळणार आहेत. आता पहा, याची आम्ही थोडीफार फीस ठेवली आहे, जे की खूप कमी आहे. जसे की आता फिजिक्ससाठी PCM साठी 99 रुपये, PCB साठी 99 रुपये आणि PCMB साठी 121 रुपये. तर असे आम्ही काय ठेवले आहे, फीस ठेवली आहे तुमच्या या क्वेश्चनसाठी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट हा असतो की हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये येतील का. ठीक आहे, पहा, आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना अशा टाईपचे क्वेश्चन प्रोव्हाइड करत असतो. 3 वर्ष झाले आम्ही विद्यार्थ्यांसाठी हे काम करत आहे. ओके, तर पहा, इथं जसं आपण इथं पहिलं पाहिलं की समजा हा रोटेशनल डायनॅमिक्सचा चॅप्टर आहे. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये काय समजा हा पहिला हा समजा 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे. जसं की डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विथ एन युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी. आता पहा, आम्ही विद्यार्थ्यांना हे सजेस्ट करतो की ज्यांनी सुद्धा हे क्वेश्चन घेतलेले आहेत त्यांना आम्ही हे सजेस्ट करतो की समजा हा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनमध्ये आता टॉपिक कोणता आहे, कोणत्या टॉपिकवरती हा क्वेश्चन विचारलेला. पहा, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी. आता हा टॉपिक कोणता आहे क्वेश्चनचा? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. समजलं? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी हा झाला टॉपिक या क्वेश्चनचा. मग आम्ही विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो की हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही करा की डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विथ एन अँग्युलर व्हेलॉसिटी. पण आम्ही विद्यार्थ्यांना हे सुद्धा सजेस्ट करतो की हा जो टॉपिक आहे ना, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, यामधले सुद्धा तुम्ही अदर क्वेश्चन करा, म्हणजे तुमची प्रिपरेशन एवढी बेस्ट होणार ना. कारण की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आणि बोर्ड परीक्षेमध्ये त्या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्समधूनच तुम्हाला विचारल्या जाणार. टॉपिक्स फिक्स असतात तुमचे, टॉपिक चेंज होत नसतो. तर टॉपिकमधून जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आम्ही ते काढलेले आहेत क्वेश्चन, आणि टॉपिक सुद्धा तुम्हाला माहीत होणार. म्हणून हे क्वेश्चन करा आणि जे टॉपिक करा, गॅरंटी तुमची एवढी चांगली प्रिपरेशन होईल, खूप चांगली होणार. ठीक आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन्स आहेत ॲपमध्ये तुम्हाला हे मिळून जाणार. ठीक आहे, ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा कॉमेंट्समध्ये आहे. याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट्स नाही, तुम्हाला हा नंबर दिसेल इथं, मोबाईल नंबर, यावरती डायरेक्टली कॉल करून तुम्ही इथं विचारू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. तर ठीक आहे, आता आपण लास्ट जी स्ट्रॅटेजी पाहत होतो ते म्हणजेच की अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचा बाबा काहीच अभ्यास झाला नाही आहे. पहा, असे विद्यार्थी की ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही आहे,
एक तर तुमच्याकडे पर्याय दोन आहेत, एक तर अभ्यास करा, एक तर अभ्यास करू नका. आणि असे विद्यार्थी की ज्यांचा काहीच अभ्यास झाला आणि त्यांना फक्त एकच गोष्ट पाहिजे असते, ते म्हणजेच की त्यांना कसं तरी पास व्हायचं आहे. तर कसं तरी पास व्हायचं आहे, तर तुम्हाला एक पासिंगचं मी ट्रिक सांगतो. कशी ट्रिक आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे, समजा आता फिजिक्सचा चॅप्टर आहे. फिजिक्समध्ये किती टोटल 16 चॅप्टर्स तुम्हाला दिले आहेत. आता हे 16 चॅप्टर्स तुम्ही ट्युशनला गेले असेल, तुम्हाला कॉलेजला गेले असेल, थोडाफार तरी तुम्ही स्टडी केला असेल ना वर्षभर. असं तर होऊ नाही शकत की वर्षभर काही स्टडी केला नाही, असं होऊच शकत नाही. तुम्ही काही ना काही थोडाफार स्टडी केला असेल ट्युशनमध्ये, किंवा सेल्फ स्टडी तरी काही ना काही केला असेल ना. तर तुम्हाला काय करायचं आहे पहा. समजा आता रोटेशनल डायनॅमिक्स आहे, प्रत्येक चॅप्टर हे टोटल 16 चॅप्टरमधलं तुम्हाला जे सोपी टॉपिक वाटतात ते सोपी टॉपिक तुम्ही करा. कारण की सोपी टॉपिक केलं तर तुम्हाला ते इझी पण जाणार. हार्ड टॉपिक करायची नाही, सोपी टॉपिक करा सर्वचे सर्व. आणि तुम्ही सोपी टॉपिक्स करत राहा, प्रत्येक चॅप्टरचे करत राहा. असं जसं फिजिक्स आहे तसं सेम केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, PCMB साठी तुम्ही इथं करा. मग आता हे जे सोपी टॉपिक्स आहे यामधून तुम्हाला किती मार्क्स मिळतील हे कसं कळणार. तर तुम्हाला काय करायचं, सोपी टॉपिक्स तुम्ही करा, सोपी टॉपिक्स करत राहा. आणि तुम्ही काय करा की त्याची डेली इथं रिव्हिजन करा, डेली त्याची क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करत राहा. जेवढं तुम्ही हे जास्त करणार, डेली क्वेश्चन प्रॅक्टिस करत राहणार, नंतर सॉल्व्ह करत राहणार, तुम्हाला कळणार की बा खरंच आपल्याला हे टॉपिक्स येत आहेत का, जमत आहे का. ठीक आहे, हळूहळू तुम्ही करा सर्व. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 24 दिवसाचे 48 दिवस करू शकता. हा तुम्ही टाइम करा आणि त्यामध्ये इझीवाले हे सर्व करा. टॉपिक्स तुम्हाला जे येते ते गॅरंटीड तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. आणि अजून एक तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये करायचं आहे, ज्यांचा काहीच स्टडी झाला नाही त्यांनी इथं फुल सिलेबस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. फुल सिलेबस क्वेश्चन पेपर सर्वांना सॉल्व्ह करायचे आहेत. कारण की समजा तुमचा काही स्टडी झाला नाही आणि तुम्ही फुल सिलेबस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला, तुम्हाला हे कळणार ना की नेमकं आपल्याला येते किती त्यामधलं आणि आपल्याला मार्क्स किती मिळू शकतात. पासिंग पुरते तरी मार्क्स मिळू शकतात का आपल्याला, हे तुम्हाला समजणार. म्हणून तुम्ही फुल सिलेबस क्वेश्चन पेपर इथं सॉल्व्ह करा. ज्यांचा काहीच स्टडी झाला नाही आहे त्यांनी हे जे इझीवाले वाटतात ते करून. ठीक आहे, सेम इथं फिजिक्ससाठी, सेम तसं बायोलॉजीसाठी, तुमचं मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्ससाठी, आणि सेम केमिस्ट्रीसाठी सुद्धा. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे सर्व. आणि तुम्हाला मी सांगितलं की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत ना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोसाठी, तर सेम PDF तुम्हाला असे मिळणार आहेत. मी तुम्हाला डेमो दाखवला. ओके, पहिल्या चॅप्टरचा डेमो दाखवला. ठीक आहे, सेकंड चॅप्टरचा सुद्धा मी तुम्हाला डेमो दाखवतो. पहा, सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, तुम्हाला असे इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये काढलेले आहेत. असे प्रत्येक चॅप्टरचे काढलेले आहेत. तुम्ही हा करत राहा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोसाठी ॲपमध्ये आपल्याला मिळून जातील. ॲप डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जशी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली आहे सर्वच्या सर्व स्टुडंटसाठी ज्यांचा अभ्यास झालेला आहे, थोडाफार झालेला आहे या काहीच झालेला नाही, त्या सर्वांना ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. मी गॅरंटी घेतो 100% तुम्ही जे आहे ना चांगले मार्क्स इथं मिळवणार, चांगली प्रिपरेशन करून. अजून सुद्धा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा आणि ॲप डाउनलोड नक्की करा. थँक्यू.